आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग सुरू आहे आणि आज त्यातला 22वा श्लोक आपण घेत आहोत. यत्तु कृत्स्न वदे कस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम् अत तत्त्वार्थ अतत्त्वार्थवदल्पं च तत्ताम समुदाहृतम्. अर्जुना जे ज्ञान विधी वस्त्रहीन निलाजरे नग्न हिंडे विश्वी म्हणोनी जयाते श्रुती पाठ मोरी होवोनी अभेरी निरंतर. इतरही शास्त्रे श्रुती ते मानो न जया ज्ञानाही न लेखोनिया. म्लेंछ धर्माची या डोंगरी लावो न. म्लेंछ म्हणजे यवन. देती निखंदोन नानापरी. तमोगुण रूपी पिशाचे घेरिले म्हणोनी जे झाले वेडे पिसे. विषयांचा भोग घेऊ जाता देख नात्यांची ओळख ठेवी नाजे. नसे जया ज्ञाना. तामस गुणाचं वर्णन इथे केलेलं आहे. तामसाचा तैसा तामसाचा करावया त्याग जाणूनी घे चांग लक्षणेही हे मागच्या श्लोकात म्हटलेलं आहे. तर तामस गुणी जे ज्ञान आहे आणि ते कशा पद्धतीचं असतं आणि कोण लोक ते करतात आणि कोण अभ्यासतात आणि वृत्ती कशा असतात त्याचं सगळं वर्णन आहे. आणि म्हणून हे सगळं असं लिहिलंय. जे ज्ञान विधी वस्त्रहीन आहे म्हणजे ज्याला काही रूट्स नाही आहेत किंवा ज्याला प्रॉपर प्रेझेंटेशन म्हणा किंवा ज्ञानाची प्रॉपर बांधणी आपलं जसं आपले वेद वगैरे कसे आहेत उपनिषद त्याचं सुरुवात कुठून झाली पहिला कोणता दुसरा कोणता असं व्यवस्थित आपल्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे. पण असंही तामसिक ज्ञान काही आहे ज्याला काही बेस नाही आहे किंवा फाउंडेशन काही नाही म्हणू शकतो आपण किंवा कोणी सांगितलं काय सांगितलं कसं सांगितलं ह्याचा काही ठाव ठिकाणा नाही आहे. म्हणून जया ते श्रुती पाठमोरी होनी अभेरी निरंतर. श्रुती म्हणजे वेदांमध्ये त्याला कन्सिडर केलं जात नाही. इतरही शास्त्रे श्रुती ते मानून जया ज्ञानाही न लेखोनिया. म्लेंछ धर्माची या डोंगरी लावून देती निखंदोन नानापरी. निखंदोन म्हणजे निंदा. तमोगुण रूपी पिशाचे घेरिले म्हणून जे झाले वेडे पिसे. विषयांचा भोग घेऊ जाता देख नात्याची ओळख ठेवी नाजे. नसे जया ज्ञाना काहीच वावडे श्वान जैसे हिंडे शून्य ग्रामी. नये आटोक्यात खाऊ पाहता जे किंवा तोंड भाजे जेणे योगे. तेवढ्याच वस्तू निरुपाये वाळी इतर ते गिळी सर्व काही. उंदीर तो जैसा चोरिता सुवर्ण चोख किंवा हीण विचारिना. नातरी जो कोणी मांस खाऊ बैसे पाहे ना तो जैसे काळे गोरे. किंवा वना लागी जाळीता दावाग्नी ओले सुके नाणी मनी जैसे. किंवा हवे तेथे बैसू जाता माशी पाहे ना ती तैशी जिते मेले. ओकले वाढले शिळे का साजूक तेणे ओकले वाढले शिळे का साजूक नेणे हा विवेक काक जैसा. तैसे निषिद्धा ते सांडोनिया जावे विहित ते घ्यावे आदराने. ऐसा भोगी नाही जया ते विवेक पार्था ज्ञान ते देख तामसते. तामसी ज्ञान जे आहे किंवा विषय आहेत ते तामसी ज्ञान कशा काय काय पद्धतीचं कन्सिडर केलं जाईल. आता तिथे वेद आणि असं काही लाईट म्हणजे आपल्याला नॉलेज मिळेल असं काही नाही. तर त्याच्या अपोजिट बेसिकली आपल्याला ज्ञान वेदिक टीचिंग्स आपल्याला लाईट म्हटलंय त्याला म्हणजे काय प्रकाश आणि नेतं कुठे आपल्याला ते फायनली परमात्म्याकडे घेऊन जातं. म्हणजे आपल्या अज्ञानावर अज्ञानरूपी अंधकारावर ते प्रकाश टाकतं आणि आपल्याला सत्याची ओळख करून देऊन तिकडे जाण्याचा पाथ आपल्याला प्रदर्शित केलं जातं ज्ञानाच्या आधाराने जे आपलं सात्विक ज्ञान आहे. आणि तामसिक ज्ञान मग नक्की कोणतं कारण इथे काही अशी नावं घेतली नाहीयेत. मग तामसिक ज्ञान म्हणजे शरीराचं ज्ञान जे आपल्याला आणखीन खाली ढकलेल आणखीन अज्ञानात ढकलेल. शरीराचं ज्ञान म्हणजे काय शरीर कसं उपभोगायचं याची पुस्तकं सगळं मिळतं. 50शी नंतरचं अमकं लाईफ 50शी नंतरचं तमकं लाईफ असली पण पुस्तकं मी बघितलेली आहेत. तर अशी पण पुस्तकं असतात. तर ते ज्ञान आहे ते तामसिक ज्ञान झालं. पैसे कसे कमवायचे व बिझनेस कसा वाढवायचा अर्थातच ते तामसिक झालं.
किंवा ते त्याच्यामध्ये जर खालची पातळी असेल तर ती तामसिक आणि त्याच्या वरची पातळी असेल तर ती राजसिक, पण ते काही सात्विक ज्ञान झालं नाही. जे आपल्याला मटेरियल लाईफ कसं जगायचं आणि त्याचा जास्तीत जास्त आनंद कसा घ्यायचा हे ज्ञान, हे म्हणजे हे तामसिक आणि राजसिक ज्ञान झालं. तर इतकं निषिद्ध आहे ते. ऐसा भोगी नाही जया ते विवेक, पार्था ज्ञान देख तामसते. इथे आणि मग विवेकाचा काही संबंध नाही. विवेक म्हणजे काय? योग्य अयोग्य सांगणारी बुद्धी. तिथे योग्य नकोच आहे ना, सगळं अयोग्यच आहे, तर त्यामुळे विवेकाचा काही रोलच नाही तिथे. दिसे ते भोग्य मानोनी साचार तयाचा स्वीकार करोनिया, द्रव्यदाराधिक मिळविजे काही वाटोनी ते देई शिष्णोदरा. शिष्णोदरा म्हणजे काय? खालचे दोन इंद्रिय, पोट आणि म्हणजे आपण ते चार प्रकार म्हणतो, ॲनिमल इन्स्टिंक्ट किंवा ॲनिमल लाईफ, की पोटापुरतं आणि इंद्रियांपुरता, वासनेपुरता, काम इंद्रियांपुरता विचार करायचा आणि त्याच्यासाठीच मी बोललेच तुम्हाला. 50शी नंतरचं मॅरिड लाईफ कसं, 50शी नंतरचं सेक्स लाईफ कसं, अशी पण पुस्तकं आहेत बाजारात. तर ती ती पुस्तकं या कॅटेगरीमध्ये येतात. तिथे म्हटलंच आहे, भोगोनिया कुठे गेलं, द्रव्य दाराधिक मिळवी जे काही वाटोनी ते देई शिष्णोदरा, पवित्रा पवित्र ऐसी भाषा नाही पिऊ जाता पाही उदकते, भोगोनिया भागोनिया तृषा तेणे होय सुख, हेची ठावे एक जया ज्ञाना, निंदा निंद्य तैसे भक्षा भक्ष नेणे आवडे ते म्हणे पवित्रान्न, एक त्वचेंद्रिय द्वाराची केवळ जाणे जे सकळ स्त्रिया लागी, आणि स्त्रियांशीच जोडावा संबंध ऐसा एक बोध जया ज्ञाना, सोयरे हे नाव देई तया लागी स्वार्थी उपयोगी पडे जे का, देह संबंधीचे परी होती कोणी तया ते न मानी आप्त ऐसे. आता आता मी सांगितलं की नुसतीच पुस्तकं नाही, तर आपल्याला तशा मूवीज, तशा सिरियल्स, तशा ऍक्टिव्हिटीज, तसे समाजामध्ये तसे ते सगळं करणारी लोक आणि त्यांचा संघ, त्यांच्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करणं, तशा लोकांच्या संगतीत राहणं घरामध्ये, हे सगळं या तामस ज्ञानाच्या भागामध्ये सगळं येतं. अल्टिमेटली सर्व इंद्रियांना मध्येच डुबून राहणं, डुबक्या मारत आणि त्याचाच आनंद उपभोगत राहणं, हे तामसिक ज्ञान आहे. आणि त्याच्यासाठी जे ज्ञान काही आपल्याला फक्त पुस्तकातनं मिळत नाही ना, आपण ऐकतो ते पण ज्ञान असतं, डोळ्यांनी पाहतो ते पण ज्ञान असतं, स्पर्शाने अनुभवतो, इंद्रियांनी, दश इंद्रियांनी आपण ज्या ज्या भागाने जे जे अनुभवतो ते सगळं ज्ञान आहे. मग त्या सगळ्या भागांनी फक्त शरीर मर्यादित ज्ञान मिळवणं हे तामसिक ज्ञान आहे. जया ज्ञाना वाटे विश्व हे सकळ अर्जुना केवळ भोग्य वस्तू, शरीर पोषणा वाचो न्याय येथ दुजा पुरुषार्थ नाही जया, आकाशातून पडले जे तोय तयासी आश्रय एक सिंधू, तैसी सर्व कर्मे एका पोटासाठी ऐसीच निश्चिती जया ज्ञाना, विहित ते जाण स्वर्गासी कारण निषिद्धाचरण नरकासी, नेणेची हे काही तामस ते ज्ञान अंधारे भरोन राहिले जे, सुनिश्चय मानी देहासीचा आत्मा पाषाण प्रतिमा ईश्वरासी. आणि त्यांचे असे असे लोक जे असतात त्यांच्यासाठी ईश्वर हा फक्त दगडामध्ये बघितला जातो, की मंदिरामध्ये जी मूर्ती आहे तो ईश्वर, आणि देहालाच ते सर्वस्व मानून त्याला पूजत राहतात, तो आत्मा समजतात. अशी त्यांची विचारसरणी असते. असे ह्याच्यामध्ये रमणारे जे लोक आहेत त्यांची. पडता हा देह केल्या कर्मासह आत्मा निसंदेह नष्ट होय, मग कर्मफळ भोगावया लागी उरे कोण जगी ऐसे म्हणे, भोगविता साच प्रभू देवराय ऐसे बोलू जाय जरी कोणी, तरी देवासीच विकोनी आखाय म्हणे करी काय कोण माझे, देवळामधील पाषाणाची मूर्ती होय भोगविती कर्मफळ, तरी ते पर्वत राहोनिया स्वस्थ होती असमर्थ शासनिका, यदा कदा ऐसा मानी जरी देव तरी मनी भाव पाषाणाचा. म्हणजे जरी देव मानलं त्यांनी, पहिले तर देव मानत नाहीत असे लोक भोगी असतात, भोगी, त्यांचा योगी होण्याशी काही संबंध नसतो, ते पूर्णतः भोगी असतात. मग असा भोगी वस्तू पहिले तर योगाभ्यास आणि परमात्म्याकडे वळतच नाही, त्या शक्तींकडे, त्या विचारांकडे, त्या बुद्धीकडे. त्यामुळे ते फक्त भोगांनिर्मितच सगळी बुद्धी तिथेच काय म्हणतो आपण लिमिटेड अशी त्यांची असते.
आणि त्याच्यातून हात हात जोडले जरी तरी ते जास्तीत जास्त त्या मूर्तीच्या पाषाणरूपी मूर्तीलाच नमन करतात आणि तेवढंच लिमिट करतात की परमात्मा किंवा गॉड जेव्हा काय देव म्हणतो आपण तो फक्त दगडातच आहे असं मानून त्याला पूजा करतात ना त्याच्या पलीकडे त्यांची बुद्धीची धाव नसते. कारण खरा प्रकाशाचं किरण तिथे पोचलेलाच नाही. आणि देहासीच आत्मा ऐसे म्हणे भोगाविण नेणे कासाचं काही पाप पुण्याधिक मानोनी लटिके एकहित देखे भोग्य जाती स्थूल दृष्टी लागी दिसे जे जे काही इंद्रिये ज्या ठाई ओढ घेती तेची सत्य ऐसा करी जे निश्चय तामस ते होय ज्ञान पार्था जेथ ऐसी वाढे देह भोगी आस्था धूम्रवेली वृथा नभी जैसी कोरडा ना ओला उपयोगा आला वाढोनी मोडला भेंड जैसा उसाची कणसे हिजडी माणसे किंवा वन जैसे साबरीचे बाळकाचे मन चोरट्याचे धन किंवा गळास्तन शेळीचे तैसे जे का तैसे जे का स्वैर निरर्थक ज्ञान धनंजया जाण तामसते नावापुरतीच जन्मांधाची दृष्टी तैसाची किरीटी भाव येथे अपेयासी पान ऐसे नाव देती कान जैसे होती बहिऱ्याचे तैसे ह्या तामस ज्ञाना लागी फोल ज्ञान हे केवळ आडनाव असो आता पार्था बोलू किती काही ऐसे जे जे काही देखशील तया नको देऊ ज्ञान ऐसे नाम डोळस ते तम जाण बापा. ह्या अशा गोष्टींना कधी ज्ञान मानू नका आणि नावे देऊ नका म्हणतायत. असो त्रिगुणांनी भेदले म्हणून झाले असे ज्ञान त्रिविध जे दाविले ते तुझ येथे विवरोनी श्रोतृ शिरोमणी धनंजया याची त्रिप्रकार ज्ञानाच्या प्रकाशे कर्त्याची ती दिसे क्रिया येथे जेथे जैसे भिन्न भिन्न ओघी वाहे नीर तैसे त्रिप्रकार कर्मतेही. आता कर्माचे तीन प्रकार सांगतात कारण जसं ज्ञान मिळणार तशी माणसाची कृती होणार. अर्जुना त्रिविध ज्ञानाची अयोगे कर्म होऊ लागे त्रिविध जे तया माझी कर्म होय जे सात्विक तुझं सांगू ऐक तेची आधी नियतम संगरहितम रागद्वेषकृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्त सात्विक मुच्यते पतिव्रतेची आलिंगने जैसे पतीसी होतसे समाधान तैसे स्वाधिकारे वाट्यासी जे आले तेणे कर्मे झाले सौख्यतया सावळ्या अंगासी शोभावे चंदन लोचनी अंजन कामिनीच्या तैसे स्वाधिकारा होतसे भूषण नित्यपणे जाण कर्म जे का. आता कोणतं कर्म म्हटलंय त्यांनी जे स्व अधिकाराने प्राप्त आलंय झालंय आणि वाट्याला आलंय योग्यतेप्रमाणे आपली जी योग्यता आहे जे हं, आता इथे काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आपण म्हणतो की असं म्हणजे हे सामान्य कॉमन एक्सपिरियन्स आहे हा आणि एक नॅचरल टेंडन्सी आहे ह्युमन टेंडन्सी. हे स्वाधिकारे वाट्यासी जे आले हे अत्यंत महत्वाचं निदान त्यांनी इथे केलेलं आहे. स्व अधिकार आता हा कोणी ठरवायचा आपला अधिकार काय हा पहिला प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो माणसाच्या माझा अधिकार काय आहे कोणी ठरवायचं मी ठरवायचं का लोकांनी ठरवायचं. तर त्याचा अर्थ इथे शब्दांचा दिलेला आहे आपल्या योग्यतेप्रमाणे ती योग्यता कोणी ठरवायची तर ती योग्यता कोणी ठरवत नाही ती आपण घेऊन आलेलो असतो आपल्या बरोबर. आपली काय योग्यता आहे काय आपण डिझर्व करतो ना ते स्टँडर्ड आपण वर्ण घेऊन येतो प्रोग्राम मध्ये आपल्या आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफच्या प्लॅन मध्येच आपला अधिकार किती आहे आणि काय स्टँडर्डचं आपली योग्यता काय आहे हे कोणी आपल्याला सांगायची गरज नाहीये. ते आपण प्रोग्राम मध्येच ती योग्यता पण टाकून आलेलो असतो पण हे कोणालाच कळत नाही. ठीक आहे मग आता पहिला तर अधिकार काय आहे योग्यता काय आहे तर त्याचं उत्तर दिलं की ते कोणी ठरवत नाही ती आपण वर्ण घेऊन येतो. कारण आपल्याला असा गैरसमज असतो समाजात जगताना की माझी योग्यता लोक ठरवतायत माझी योग्यता घरातली माणसं ठरवतायत माझी योग्यता स्कूलमधले टीचर्स ठरवतायत त्याच्यानंतरची स्टेज
मग माझी योग्यता कॉलेजमधले प्रोफेसर्स ठरवतात की माझ्या बुद्धीची, कलेची, माझ्या गुणांची योग्यता काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं की माझी योग्यता माझे ऑफिसवाले ठरवतात, माझे बॉसेस ठरवतात, माझं डिपार्टमेंट हेड ठरवतं. मग त्याच्या पुढे माझी योग्यता माझा पार्टनर ठरवतोय. त्याच्यानंतर प्रश्न येतो माझी योग्यता माझे घरातले, नात्यातले लोक किंवा आपले सोसायटी मधले लोक माझी योग्यता ठरवतात. आणि मग जर गुरुच भेटला इन केस लाईफ मध्ये, तर माझी योग्यता गुरु ठरवतात. हे कोणीही आपली योग्यता ठरवत नाहीयेत. ही दॅट इज रियालिटी. आपली योग्यता आपणच समजायची असते आणि ती वरूनच घेऊन आलेलो असतो. नाही समजली तरी मग वाट्यासी जे आले, आता पुढचा शब्द स्वाधिकारे वाट्यासी जे आले. आपली योग्यता आपल्याला माहिती नसते बऱ्याचदा काय आहे. कधी कधी आपण अंडर एस्टिमेट करतो आणि कधी कधी आपण ओव्हर एस्टिमेट करतो स्वतःला अधिकारांच्या बाबतीत. दोन्ही होतं. कधी कधी अंडर एस्टिमेट करतो म्हणजे सामर्थ्य खूप असतं पण त्याचा अवेअरनेसच नसतो आपल्याला, आणि आपण खूप सामान्य समजतो स्वतःला. आणि सामान्य पद्धतीनं फिटिंग करायचं स्वतःला फिट म्हणजे सोसायटीमध्ये, लोकांमध्ये, ग्रुपमध्ये आपण स्वतःला फिट करायला जातो जिथे आपण अनफिट असतो ऍक्च्युली. ठीक आहे. आपला अधिकार काहीतरी वेगळा असतो. अधिकार म्हणजे पोटेन्शियल, योग्यता, पण आपण अंडर एस्टिमेट करतो. ही एक पॉसिबिलिटी आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी ओव्हर एस्टिमेट करणं. आपली स्पष्ट शब्दात म्हणायचं तर आपली लायकी, आपली योग्यता, आपला अधिकार हा जो काही आहे त्याला आपण ओव्हर एस्टिमेट, याची पॉसिबिलिटी 99% असते ओव्हर एस्टिमेट करण्याची. ठीक आहे. तर त्यामुळे पहिला प्रश्न हा की कोणीही ते आपला अधिकार ठरवत नाही जगामध्ये. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जेवढी सगळं येतं तेवढ्या सगळ्यात कोणी आपली अधिकार ठरवत नाही, ठरवू शकत नाही. ती आपल्याला कळली तर आपण अंदाज बांधू शकतो. दुसरं वाट्यासी जे आले. मग आता हे आपल्याला आपण जे समजत असतो की ह्यानी माझा अधिकार काय आहे ते समजलं नाही आणि म्हणून माझ्या वाट्याला हे आलं. मला अंडर एस्टिमेट करून राहिले ऑफिसवाले, मला अंडर एस्टिमेट करतायत कॉलेजवाले, मला अंडर एस्टिमेट करतायत माझे स्कूलचे टीचर्स. तर वाट्यासी जे आले म्हणजे काय की तुम्हाला अंडर एस्टिमेट करायची, ओव्हर एस्टिमेट करायची गरज नाही. जे असतं ना त्याप्रमाणे आपोआप समोर येतं. जेवढं सामर्थ्य घेऊन आलोय त्या सामर्थ्याच्या बराबरीचे गोष्टी समोरनं आपल्या आप येतात. मग ते एक्सपिरियन्स मधनं येतात, सिच्युएशन मधनं येतात, माणसाच्या रूपात येतात, कामाच्या रूपात येतात, प्रोजेक्टच्या रूपात येतात. आपली जी लायकी असेल त्याप्रमाणेच आपल्याला काम मिळतं, आपल्याला मार्क मिळतात, आपल्याला सक्सेस मिळतं. तेवढ्याच लायकीचा आपल्याला पैसा मिळतो जीवनामध्ये, तेवढ्याच लायकीची पार्टनर मिळतो. अक्षरशः खरं सांगते मी, आपण ज्या स्टँडर्डचे असतो तसाच आपल्याला पार्टनर. ती एक गोष्ट आहे ना पुराणामध्ये, की ते कोणत्या ऋषींची कन्या असते, ती तिच्यासाठी ते पर्वतराजाला शोधतात. कुठल्या तरी ग्रंथात वाचली होती मी गोष्ट का, मला वाटते गुरुचरित्रात वाटतं, मला असं नीटचं आठवत नाही पण मी बऱ्याचदा वाचली ती गोष्ट, बहुतेक गुरुचरित्रात. तर त्याच्यात असं सांगितलं त्यांनी, ते खूप सगळे राजा बघतात, मग पर्वतराजाला बोलवतात, मग म्हणजे आपल्या कन्येसाठी ते ऋषी सगळ्यात उत्तम जमाता म्हणजे जावई बघायचा प्रयत्न करत असतात. पण शेवटी तिला कोण आवडतं, तर उंदीर आवडतो आणि त्याच्याशी ती लग्न करते. असं काहीतरी आहे ती स्टोरी, मला नीटशी आठवत नाही. पण अल्टिमेटली त्याचं बॉटम लाईन म्हणजे कन्क्लुजन हे आहे की जो जसा असतो त्याला तसंच मिळतं. वाट्यासी जे आले तेणे कर्मे झाले सौख्य तया. पण हे सौख्य आपल्याला होत नाही सर्वसामान्य लोकांना. ते फक्त योगी, जो अत्यंत पोचलेला आहे त्याला कळतंय आपलं सामर्थ्य काय आणि आपल्या वाट्याला येतंय काय, याचा जेव्हा ऍक्च्युली अर्थ कळतो तोच फक्त सुखी होतो. बाकी 99.9 म्हणजे सगळे झाले, 1% तो योगी. बाकी सगळे स्वतःला चेकच करत राहतात आणि कोणीच सुखी नसतं. सौख्य कोणाला प्राप्त होत नाही, सगळे दुःखात असतात. सगळ्यांना वाटतं माझं खूप आहे पोटेन्शियल पण मला मिळूनच नाही राहिलं. अगदी जर हे घेऊन माईक घेऊन फिरलं की अहो बोला तुमचं काय, तुमचं काय, तुम्ही सुखी आहात का, प्रत्येक जण हेच बोलतो की मला ना, मला एवढं मिळायला पाहिजे होतं पण मला एवढं नाही मिळालं.
मग त्याच्यात सासर असू शकतं, नोकरीचा पैसा असू शकतो, पोझिशन असू शकते, मार्क असू शकतात, माणसं असू शकतात, सोसायटीतलं स्टँडर्ड स्टेज असू शकते. सगळे जण स्वतःला ओव्हर एस्टिमेट करत असतात. पण अरे वाट्यासी जे आले, जे जे खरं तर पदरात पडलंय ते आपल्या अधिकाराप्रमाणेच आहे, बॅलन्स्ड आहे. आणि ते मग सुखानी मानून आपलं त्याच्यामध्ये कर्म करायचं, जे आपल्या वाट्याला आलंय त्याच्यामध्ये. कंप्लेंट कंप्लेंट अँड कंप्लेंट, ते काही सुखी लोक नाहीत. आणि म्हणतात नाही आम्ही खूप आनंद म्हणजे काय, 2 ट्रिप केल्या, इतकं खरेदी केलं आणि इतकी घरं बांधली आणि इतक्या गाड्या घेतल्या, हा आनंद नाही आणि सुख तर अजिबातच नाही. इथून हृदयातनं सुख आहे का? मग विचारायचं त्यांना, तुम्हाला कोणते कोणते आजार येतो? मग लिस्ट येईल समोर आजारांची. मग कळतं आपल्याला किती सुखी आहेत, सौख्य किती प्राप्त झालं. ही रियालिटी आणि फॅक्ट बोलतेय मी. सगळेजण आनंदीच दिसतात आपल्याला, सांगतात पण तसं. पण ते काही स्वाधिकारे वाट्यासी जे आले तेणे कर्मे झाले सौख्यतया, अशी स्थिती काही अजिबातच नसते. आणि हे हे कोणाचं वर्णन आहे? सात्विकाचं वर्णन आहे. ज्याला सात्विक ज्ञान मिळालेलं आहे त्याचं कर्म असं असतं. तर हे ह्या अर्थानं समजून घेतला पाहिजे की आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला कंप्लेंट करायचा काहीही राईट नाही, कोणावर दोष देण्याचा तर बिलकुलच नाही आहे, काही संबंधच नाही आहे. आपला प्लॅन आपण ठरवून आणलेला आहे, आपल्याला किती मिळायचंय आपण प्लॅनिंग आधीच आपण स्वतःच केलेलं आहे. कोणी दोषी काही लोक वर बोट दाखवतात, कोणी नाही माणसावर तर परमात्म्यावर, नाही गॉड ने मुझे नहीं दिया, ये नहीं हुआ, वो नहीं हुआ, उसने तो काय तो थोडी देत बसलाय आपल्याला, आपलीच कर्म आपल्याला देत असतात. आपलं प्रारब्ध म्हणतात त्याला मराठीत. आपण जे मागे करून आलो ते आता भोगतोय, मग पुढे चांगलं हवं असेल तर मग आता करायचंय आपल्याला. हा एकदम सिंपल फंडा आहे युनिव्हर्सचा. पण तो काही कोणाला कळत नाही. ते हे सात्विक ज्ञान प्राप्त झालं तरच कळण्याची पॉसिबिलिटी आहे. तर म्हणून इथे तसं वाक्य म्हटलेलं आहे, वैसे तैसे स्वाधिकारे वाट्यासी जे आले तेणे कर्मे झाले सौख्यतया. तो आनंदात असतो आपल्या वाट्याला. ह्याच्यावर तुकाराम महाराजांचं खूप छान अभंग आहे गाथेमध्ये, की ठेविले अनंते तैसेची राहावे. हे हा जो अभंग आहे तेच म्हणतात, जसं परमात्म्याने जसं आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला दिलंय त्याच्यात ते सुखी. ते काही आरडाओरडा बोंबाबोंब करताना आपल्याला दिसत नाहीत, की ती बायको अशी आहे, मला कामच नाही, मी फाटका आहे, मला 2 मुलं आहेत, दरिद्र आहे, आमकण डमकं आहे, असं काही त्यांच्या एक्सपेक्टेशन वगैरे काही नाही आहेत स्वतःकडनं आणि दुसऱ्याकडनं. ते हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. यातनं बराचसा आपला पेन, इनर पेन ना झिरो होऊन जाऊ शकतो. तर हे मुख्य गम्य म्हणजे एक सिक्रेट जर अंडरस्टँड केलं. सावळ्या अंगासी शोभावे चंदन, लोचनी अंजन कामिनीच्या, तैसे स्व अधिकारा हुतसे भूषण, नित्यपणे जाण कर्म जे का. आणि मग जे आपल्या अधिकाराने आपल्याला जे प्राप्त होतं कार्य, काम, स्टेज, पोझिशन, तर ते आपल्याला अक्षरशः काय म्हणतात ना, आपलं व्यक्तिमत्व उजळून टाकणार. जसं इथे म्हणलंय, सावळ्या अंगासी शोभावे चंदन, लोचनी अंजन कामिनीच्या. तिनं एखाद्या कामिनी म्हणजे बाईनं एखादी सुंदर दिसणं, तिने डोळ्यात काजळ घातलं, किती सुंदर दिसतात तिचे डोळे. तसं आपल्यावर ते तेजासारखं चढतं जेव्हा आपण आपल्या अधिकाराप्रमाणे आपण कर्म करतो. मागे मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की मला हा अनुभव आलेला आहे. म्हणजे मी नाही म्हणत की या स्टेजमध्ये मी बसते, बट मला हे अनुभव आलेला आहे की जॉबला जेव्हा जॉईन झाल्यानंतर ना, की काही लोक आपल्याला आकलन आपलं करत असतात, की असतात काही लोक आपल्याला काही संबंध नसला तरी लोक उगीच जजिंग करत असतात काही काम नसताना. तर ते जजमेंटल होऊन काहीतरी डोक्यात काहीतरी ठेवून असतात, की ही व्यक्ती एवढं एवढं करू शकते, ही व्यक्ती एवढं एवढं. एक साधारण एक फ्रेमिंग असतं त्यांचं. ऑब्विस आहे त्यांचाही दोष नसतो, कारण ते एक्सपिरियन्सवर जजिंग करत असतात. त्यांनी त्यांच्या नॉलेजमध्ये जेवढा एक्सपिरियन्समध्ये ज्ञान असतं त्याच्या चौकटी बाहेर ते कसं आउट ऑफ द बॉक्स कसा विचार करणार ना समोरच्याचा, आणि त्यांना काही अनुभवही नसतो. पण काम करून दाखवल्यानंतर मग म्हणजे एक्सप्रेशन बघण्यासारखे, की स्काय इज द लिमिट.
असा मग कॉन्सेप्ट येतो मग त्यांच्या, नाही या व्यक्तीला हे कपॅसिटीच्या बाहेर आहे, जे ही अफाट काम करू शकते ही व्यक्ती. मग त्यांचा दृष्टिकोन बदलतो आपल्याबद्दल. आणि मग ते म्हणतात, अरे नाही नाही, आप यहाँ मत बैठो, आप यहाँ बैठो ऊपर. पण आपण पहिलं खालीच बसायचं. तर असे अनुभव मला माझ्या करिअरमध्ये कायमच आलेले आहेत, की आकलन समोरच्यानी काहीतरी वेगळं केलंय आणि त्यांना बघायला काहीतरी वेगळंच मिळालंय. पण माझं नॉर्मलच असायचं रुटीन, माझं माझा परफॉर्मन्स सेमच असायचा, मला काही फरक नाही पडायचा. पण हे आपण दुसऱ्याच्या बाबतीत करतो, समोरच्याच्या बाबतीत आपण चौकट टाकतो की अच्छा हा, याची कपॅसिटी इतकी असेल, हा ना इतकेच मार्क मिळवेल, तो ना तेवढाच हे करू शकेल, ह्याचं काय जीवन असंच जाईल, हे आपण गलत करतो. आपण अंदाज नाही बांधायचा त्याचा. कारण त्याचा अधिकार काय आहे आणि त्याच्या वाट्याला काय येणार आहे ना, ते त्याचं कर्म दाखवतं. त्याच्या बरोबर ते बरोबर ताटात, काय म्हणतात ना, स्वादिष्ट पदार्थ पडणं हे त्याचं नशीब आहे, तो घेऊन आलेला आहे. तर ते सुंदर पदार्थ त्याच्या ताटलीत पडणारच आहेत. त्याला आपण आकलन नाही करू शकत, नाही हा ना मीठ भाकरी खाण्याच्या लायकीचा आहे, असं नाही करू शकत. हे गलत आहे. आणि म्हणून हे जसं आपल्या बरोबर आहे, हे ह्याच अनदर साइड सांगते मी, कॉईनची दुसरी साइड. आता पहिला स्वाधिकारा वाट्याशी जे आले, मी स्वतःबद्दल सांगितलं. आता मी दुसऱ्याबद्दल सांगते. दुसऱ्याबद्दलचा आकलन करताना कधी न कोणाला ना अंडर एस्टिमेट करू नये ना ओव्हर एस्टिमेट करू नये. ऑब्झर्व करावं, कसं आहे, काय काय चाललंय. कसल्याही चौकटीत बांधायचं नाही कोणाला. पण माणसं हे खूप करतात, हा ह्याचं ना हे असंच आहे, ह्याचं ना तसंच आहे. म्हणजे ते तीच तीच चमचमीत चटणी असते त्यांच्या जीवनातली, दुसऱ्यांना चौकटाई बांधायची. घाणेरडा स्वभाव आहे आणि घाणेरड कर्म आहे ते. मला नाही आवडत हे सगळं. बघावं, ऑब्झर्व करावं, काय स्टँडर्ड आहे, काय कपॅसिटी आहे, मग कळतं. थोड्या वेळातच कर्म बघितल्यानंतर कळतं. त्याच्या ताटलीत काय पडलंय त्याच्यानंतर कळतं, त्याच्या पुढ्यात काय आलंय त्याच्यावर कळतं की त्याचं स्टँडर्ड काय आहे. मग आपण असं नाही म्हणणार, अरे नाही नाही मला माहिती आहे याचं काही स्टँडर्ड आहे नाही, याला आपलं मिळालं तर नशीब चांगलं, असं पण लेबल लावू नये त्याला, की ह्याचं नशीब चांगलं म्हणून यांना मिळालं, ह्यांनी आपली हे वापरली, काहीतरी इन्फ्लुएन्स वापरला म्हणून झालं. अरे अधिकाऱ्यांनी वाट्यासी जे आले, हे त्याच्या बाबतीतही लागू होत आहे. तो अधिकार तो घेऊन आलाय. मग तो आत्ता त्याचं, तुम्हाला नसेल माहिती की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं कॉलेज फालतू असेल किंवा तो कुठून आला आहे, त्याचे संस्कार काय, त्याचे घरी आई वडील काय होते, काही मॅटर नाही करत. तो घेऊन आलेला आहे त्याचा अधिकार. ठीक आहे ना. तर हे कॉईनच्या दोन्ही साइड मी सांगितल्या, स्वतःच्या बरोबर आणि दुसऱ्याच्या बरोबर. कधी त्याला चौकटी बांधायला जायच्या नाहीत, ओपन ठेवावं, समोरच्याला बघूया काय काय होतं, ऑब्झर्व करायचं आणि चांगलं म्हणायचं. काय चांगलं झालं तर चांगलं, अरे वा छान छान मस्त. त्याच्या हे काही करायला, छेडखानी करायला जाऊ नये, कारण तो अधिकार तो घेऊन आलाय त्याच्या वाट्याचा आणि त्याचं सौख्य तो उपभोगतोय. तैसे स्वाधिकार आहो तसे भूषण, नित्यपणे जाण कर्मजे का. सुगंधता प्राप्त व्हावी सुवर्णासी, मग तया जैसी यावी शोभा. तैसे नित्य कर्मा नैमित्तिक जोडे, तेणे तेज चढे तया लागी. आणि नित्य कर्म, मग ते कर्म आहे आपलं जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म नित्य नैमित्तिक म्हणजे व्यवस्थित वेळच्या वेळी सगळं व्यवस्थित करणं, तेणे चढे तेज तया लागी. आणखीन आणखीन तो तळपत जातं, त्याची एनर्जी, बॉडी स्ट्रॉंग होत जाते, जे तो मन लावून ते कार्य करत राहतो. बाळसंगोपन कराया कारणे, माता देह प्राणे कंटाळे ना. तैसे जीवे भावे आचरोनी कर्म, राहे तो निष्काम फला ठाई. आणि मग अशा वेळेला अभ्यास पूर्ण आहे, कारण हा सात्विकाचं कर्म दाखवलेला आहे, सात्विक ज्ञान संपादन केलेल्या व्यक्तीचं. मग त्याचं कर्म कसं आहे की मन प्राण सगळं घालून तो काम पूर्ण चोख करणार, पण ते पुन्हा निष्काम. त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाही, का तर ज्ञान मिळालेलं आहे की निष्काम कर्म करायचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये क्रेडिट घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, नाव झालं पाहिजे, त्याचं बेनिफिट मिळाला पाहिजे, त्याचं काय चार ठिकाणी लोकांनी चर्चा केली पाहिजे, मग काय तारीफ झाली पाहिजे, हे काही नाही. काम करावं, निघून जावं.
तारीफ आपणे आपच होते, कारण काम केलेलं असतं, चोख केलेलं असतं. जसं इथे म्हटलंय, जीवे भावे आचरोनी कर्म. प्राण ओतलेला असेल ना, तारीफ आपणे आप होणार. आपण पुढे निघून जावं. मागवून मग येतात, लोकांचे फोन येतात, कुठून तरी ऐकायला मिळतं, अहो तुम्ही तिथे का होतात का, तिथे तर ते तुमचं नाव खूप ऐकलं. हे ऍक्च्युली होतं. त्याच्यासाठी आपण तिथे वाट बघत बसायची गरज नसते, की आता मी हे काम केलं तर मला सर्टिफिकेट कधी मिळतं. निघून जावं, निष्काम फलाठाई. काही फळाची अपेक्षा नाही, पुढे निघून जावं. मागाहून कळायचं तर कळतं, अरे हो का, अरे वा, छान म्हणायचं आणि आनंद घ्यायचा आणि पुढे जायचं. त्याचं पण आपल्याला हे नाही. तर असं त्याचं कर्म असतं. नित्य नैमित्तिक सर्व कर्मे जाणं करी ब्रह्मार्पण ऐशा रीती. काय ती म्हण आहे ना, नेकी कर दर्या में डाल. तर ती आपण काम करायचं आणि ते ब्रह्मार्पण करून पुढे जायचं. पर रामाला समर्पित करा आणि कर्म आणि पुढे चला. हे आपल्याला सात्विक ज्ञानाचं ज्ञान कळलं असेल तर कर्म असं पाहिजे आपलं. आणि आता आपण 18व्या अध्यायापर्यंत पोहोचलो, तर आपल्याकडनं अपेक्षा आहे परमात्मा श्रीकृष्णाला. उरे किंवा सरे ह्याचे नुरे भान, वाढीता भोजन प्रिया लागी. तैसे सत्सेवादी प्रसंगे करोन. सत्सेवा म्हणजे संताची सेवा. प्रसंगे करोन राहिले चुकोन नित्यकर्म. तरी राहिल्याचा नसे जीवी खेद, झाल्याचा आनंद तोही नाही. किती किती सटल आणि किती काय म्हणतो आपण त्याला, स्टेबल माइंड आहे. वंडरफुल. प्रत्येक ठिकाणी तो स्टेबल आहे, बॅलन्स्ड आहे. उखळ उखळ म्हणजे असं बिहेवियर नाहीये. हे जे वर्णन आहे त्याच्यात सगळं तो करतोय, आपलं कर्म पार पाडतोय, सत्संग करतोय, संतांची सेवा करतोय. जर एखादं कमी जास्त त्याच्यातही झालं तर जे काय असेल ते, पण त्यातनं ना खेद होतोय ना आनंदाने उकळ्या फुटण्याची स्थिती आहे. स्टेबल माइंडसेट, स्थिर चित्त, स्थित प्रज्ञ, समतोल आहे अंतरंगात. कुठेही लाटा नाही उसळून राहिल्या दुःखाच्या आणि सुखाच्या. ऐशा हातोटीने घडे जे जे कर्म, तया गुण नाम सात्विक हे. या पद्धतीनं जे कॅरेक्टर बिल्डिंग होतं आणि तसं कार्य घडतं, त्याला सात्विक कार्य आणि कर्म म्हटलेलं आहे. सात्विक कर्म. आपण केलं, मी केलं, मी केलं, मी केलं म्हणून आपण जर सांगत सुटणार असेल, ते पुढे जाताना मागचं किती केलं, मागचं किती केलं करायचं आणि सोडून द्यायचं. कारण काय, तेव्हा त्रासही झाला असेल तरी त्याचं पण पुन्हा आठवण काढून काढून मला किती त्रास झाला, बापरे मला किती त्रास झाला ते काम करताना, ह्याची पण काही गरज नाही. कशाला पुढे चार लोकांना सांगायचं ज्यांना माहिती पण नाही आपलं मागे काय झालं होतं आणि कुठे होतो आपण. पण माणसाला ही सवय असते, मला किती त्रास झाला अमुक काम करताना. हे उगाळणं झालं. काही समोरच्याला इंटरेस्ट नसतो तुम्हाला किती त्रास झाला आणि काय झाला, कारण तो त्या कामाचा पार्ट आहे. पुन्हा तेच स्वाधिकारे वाट्याशी जे आले, त्रास वाट्याशी आला, कारण त्याच्यातनं काहीतरी लर्निंग होतं, कर्म न्यूट्रलायझेशन होतं, म्हणून ते वाट्याशी आले. हा सगळ्या अर्थाने आहे हा श्लोक. स्वाधिकारे वाट्याशीच, अधिकाराने तुमचे दुःख पण येणार आहे, अडचणी पण येणार आहेत आणि सुख पण येणार आहे आणि तुमचं क्रेडिट्स पण येणार आहेत सगळी. तर ह्या शब्दाला मोठा अर्थ आहे खूप जास्त. आणि म्हणून त्रासही सांगू नये, ग्रेटनेस पण सांगू नये कोणाला. तिथे सोडायचं आणि पुढच्या ह्याला जर्नीला निघायचं. रिपीट नाही करत बसायचं त्याला खूप सारखं 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 उगाळून उगाळून, चंदन उगाळल्यासारखं. त्याचा अर्थ दुसरा असा होतो की पास्ट मध्ये जगणं. आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायचंय. आपल्याला पास्ट, गाडी पुढे निघून गेली की स्टेशन गेलं की संपलं, मागे नाही जायचंय, पुढे जायचंय. माणसाला फार सवय असते जुन्या आठवणी काढून काढून, त्या बॅगा काढतात ना जुन्यावरच्या ठेवलेल्या, तशा आठवणींच्या बॅगा माणसं काढत असतो. आणि त्यातनं हे मग मग चांगली आठवण काढता काढता वाईटही सुरू होतं रडगाणं. नाही तेव्हा असंच झालं होतं, मग ते भांडणच झालं होतं, मग अमक्याने अमका माझा अपमान केला, तमक्याने तमका केला. हे चांगल्या आठवणी काढायची पेटी काढली बाहेर आणि गाणंही निघालं त्याच्याबरोबर. तसं होतं. म्हणून मागणं काही काढायचंच नाहीये, पुढे जायचंय, प्रेझेंट मध्ये जगायचंय. बेसिकली हे हे आपल्याला टीचिंग शिकवतात प्रेझेंट मध्ये जगायला. कारण मग प्रेझेंटच्या अवेअरनेसने आपण जगतो ना, तेव्हा आपलं फ्युचर चांगलं ब्राईट क्रिएट होतं. हा हे त्याचं कारण आहे. आता राजसाचे सांगेन लक्षण, अवधानी न्यून नको राखू. लक्ष दे म्हणतोय राजसाचं. यत्तू कामेप्सुना कर्म, साहंकारेण वापुन.
क्रियते बाहुलायासम तद्राज समुदारुतम संसारी ही धड बोलेना तयासी असोनिया पासी माय बाप परी जगावरी प्रेम करू धावे भरोनिया हावे मूर्ख जैसा. झाल इथे त्यांनी मूर्खच म्हटलं त्याला. किती सहज हे लोक चापटीत मारतात. मला तर खूप छान वाटतं हे संत लोकांची भाषा ना. अ, ते काही कोणाची दयामया क्षमा काही करत नाहीत. सरळ एक चापटी मारून देतात वर्णन करताना. मला भारी आवडते यांचे सगळ्यांची भाषा. संसारी ही धड बोलेना तयासी असोनी हे सामर्थ्य आहे. हे त्यांच्याकडे धारिष्ट्य आहे की ते बोलू शकतात. का बोलू शकतात? कारण स्वतः चारित्र्य घडवलेलं आहे आणि म्हणून चापटी मारू शकतात जगातल्या लोकांना जे चुका करतील त्यांना. त्यांचं सामर्थ्य आहे ते. संसारी ही धड बोलेना तयासी असोनिया पासी माया बाप परी जगावरी प्रेम करू धावे भरोनिया हावे मूर्ख जैसा. किंवा दुरूनही तुळशीच्या झाडा न द्यावा शिंतोडा उदकाचा परी दुधाचाही भरोनिया हंडा द्राक्षीची या बुडा ओतावा तो. गंमत आहे. घरात आपले बुजुर्ग असतात आणि बाहेर सेवा करायला निघतो माणूस. बाहेर असं दाखवणार इकडे तिकडे काय 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 काम करत जनसेवा करत आणि घरात असतात त्या घरातल्या आई वडील राहू दे घरात एक माणूस असला तरी त्याच्याशी पण गोड नाही बोलत माणसं. त्याला हिडीस पिडीस करणार आणि बाहेर मोठं चांगलं असल्याचं नाटक करणार. अशी माणसं आहेत. एज्युकेटेड चांगली चांगली माणसं अशी असतात. बरोबर म्हणलंय त्यांनी मूर्ख जैसा. खरोखर बोललाय. मी बघितलेत अशी माणसं की तोंडाला हेच नाही म्हणजे काय म्हणतो ना स्वीटनेस तो घरातल्यांना नाही बाहेरच्यांना. आणि घरात मध्ये कडू जार कारलं ठेवल्यासारखं किंवा तोंडामध्ये तलवार ठेवल्यासारखं कापत सुटणार घरातल्यांना. सगळ्या मोस्टली घरांमध्ये हे सगळं दिसू शकतं आपल्याला. पण हे खूप समजण्याचा विचार करण्याची हे गोष्ट आहे आणि म्हणून हा राजसी आहे. कारण सात्विकाला आत्म्याचं ज्ञान आहे ना. म्हणून तो तसं करू नाही शकत. हा राजसिक आहे. राजस गुण म्हणजे काय? उपभोगण्याचा गुण झाला तो. नुसतं उपभोगायचंय आणि मोठेपणा क्रिएट करायचंय. आणि म्हणून तो असं करतोय जगावरी प्रेम करू धावे भरोनिया हावे मूर्ख जैसा. किंवा दुरूनही तुळशीच्या झाडा न द्यावा शिंतोडा उदकाचा. दरवाजातल्या तुळशीला पाणी नाही घालणार आणि कुठेतरी हे करायला जाणार. अरे एवढंच काय आपण हे करतो. इवन खूप सारी आर्टिकल वगैरे पण काही काही लोक लिहितात की ते सोमवार काय असतात त्याला ह्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक ते अर्धा अर्धा एक एक दोन दोन लिटर ते लोक नेऊन नेऊन ते ह्याच्यावर घालतात. आणि ते बरेच लोकांना मी असं बोलताना म्हणजे कार्य करणारी लोक असावेत कदाचित ते समाजकार्य वगैरे ते लोक म्हणतात अरे तिथे का होताय गरिबांना म्हणजे भुके रस्त्याने बसलेत त्यांना अर्धा अर्धा लिटर गरम करून ग्लासमध्ये घालून प्यायला द्या ना. ते शंकरालाच पोचणार आहे. ते तिथे पॅकेटच्या पॅकेट ओतून ते पाण्यात नालीत जाणार आहे ना. जे हे लॉजिकल थिंकिंग आहे प्रॅक्टिकल आहे. हे अंडरस्टँडिंग पाहिजे. तेच जर एखाद्याच्या पोटात गेलं दूध तर त्याचं तर बळकट होईल शरीर. हा ह्यातलाच प्रकार आहे. घरात दरवाजात तुळस आहे त्याला पाणी न घालता तिसरीकडे जाऊन दुधाचा हंडा आडवा करतोय. तसंच झालं हे. तैसी स्वाधिकारे नित्य नैमित्तिक कर्मे आवश्यक होती जी का. किंवा घरात काटकसर करतील. दूध नाही आणणार एवढ्याच दुधाचा चहा एवढंच होईल तेवढंच होईल बाहेर मोठी सेवा चालली आहे. ते पण गलत आहे. ते यातलाच प्रकार आहे. हे असं लोक करून राहिले जगताना. पत्ता पण नाही त्यांना काय करतात ते. तया अनुष्ठाया कदापि उठेना बैसिलिया स्थानापासून तो तरी परी काम्य कर्मी देहादी अमाप वेचिता ही अल्प ऐसे मान. करावया वाढी दीढीचा व्यापार करावया वाढी दीडीचा व्यापार वेचिता अपार तृप्ती नोहे. किंवा पुरे ऐसे जैसे म्हणवे ना बीज पेरिताना भूमी माझी. ना तरी परीस दैवे होता प्राप्त लोहते विकत घ्यावयासी. वेचू जाता धन तेथे निसंदेह धनिका उत्साह वाटे जैसा. तैसी फळे रम्य पुढील देखोन आचरे कठीण काम्य कर्मे. परी केले कर्म तेही वाटे अल्प आणि का अमाप करू धावे. हवरटपणा
का तर ते सगळं दाखवण्यासाठी केलं जात आहे. बाहेर लोक बघतायत का मी सत्कर्म करतोय, मी चांगलं कर्म करतोय, माझी तारीफ होतीये का, मला क्रेडिट दिलं जातंय का, मला काय म्हणतो आपण त्याला, काही रिटर्न्स मिळत आहेत का, माझं नाव वगैरे होतंय की नाही, किंवा माझं काउंट केलं जातंय की नाही. हे सगळं राजस, कारण त्यांना उपभोगायचं आहे सगळं, सगळ्याची सुख उपभोगायची आहेत. ते राजस. तैसी फळे रम्य पुढील देखो न आचरे कठीण काम्य कर्म. पुढे काय बेनिफिट मिळणार आहे त्याच्याप्रमाणे ते कार्य ठरवतात स्वतःच, असं त्यांनी म्हटलंय. की मग ते कठीण असलं तरी हा ह्याचं काहीतरी मोठं मला हे मिळणार आहे ना फायदा, मग मी काय वाटेल ते करायला तयार आहे. अशा टाईपमध्ये वृत्ती सांगितली आहे. परी केले कर्म तेही वाटे अल्प आणि क अमाप करू धावे. आणखीन 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 विवेक सगळीकडे आवश्यक आहे. जेवढी म्हणून काम्यकर्मे होती करी तेवढी ती यथाविधी. कधी कधी बघा कधी कधी सत्कर्म करायचं, ठीक आहे, सत्कर्म करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा लोक खूप धावतात. म्हणजे सध्या तर तो त्याचा पण ट्रेंड आलाय की पूर आला, हे आलं ते आलं, तिकडे धावणार, काम करणार. अरे पण घरात जर त्या मोमेंटला तुझी आवश्यकता असेल, तुझी गरज आहे, तुझ्या तुझ्या दोन लेकरांना, तुझ्या बायकोला, त्याच्या तुझ्या आई वडिलांना, त्यांना जर घरात गरज आहे, नाही आम्ही समाजकार्य करतोय म्हणून वाहिल्यासारखे बाहेर कुठेतरी काहीतरी करायला जाणार, बेकार आहे ते. बेकार आहे ते, काउंट नाही होणार आहे ते. कारण काय, सगळीकडे आत्मा व्याप्त आहे, सगळीकडे परमात्मा व्याप्त आहे. इमिजिएट जो तू सॉल्व्ह करतो ते सत्कर्मच आहे. ते बाहेर जाऊन समाजकार्य बाहेर नाही होत. आपलं घरही समाजच आहे, समाजाचा हिस्सा आहे. ते इथलं लात मारून तिकडे करायला जाणार, कुठल्या तरी ग्रुपमध्ये जॉईन करून, तो सुद्धा शुद्ध मूर्खपणा आहे. घरातल्यांची हृदय दुखवून बाहेर जाऊन काम करणार. सगळ्यात पहिले विवेकाची अत्यंत आवश्यकता आहे, आणि विवेक फक्त ह्याच्याकडेच असू शकतो. सात्विक बुद्धी आणि विचार आणि अभ्यास असलेल्या माणसाकडे विवेकाची साथ असू शकते. या सगळ्यांकडे विवेकाची पुढे साथ नाही, कारण तिथे सगळ्याची अतिशयोक्ती आहे प्रत्येक कर्माची. जेवढी म्हणून काम्य कर्मे होती करी तेवढी ती यथाविधी. कर्मठ मी ऐसी ख्याती सांगे लोका पिटोन या डंका कर्माचा त्या. कर्मयोगी आहोत असं म्हणतात, आणि मग ते आपलं काहीतरी एक टायटल लावून आम्ही भक्तीपंथी आहोत असं करून स्वतःच्या कर्माला एक टायटल लावून देतात, आणि मग ते सगळीकडे सांगतात. त्याला काही अर्थ नाहीये, टेक्निकली करेक्ट नाहीये ते. कर्मठ मी ऐसी ख्याती सांगे लोका पिटोनी अडंगा कर्माचा त्या. पाहे धनंजया जैसा काळजवर लेखिना साचार औषधासी. बघा आता हे सगळं भगवद्गीतेच्या अध्यायात येत आहे, आणि संत याला उलगडून सांगतायत अर्थ आपल्याला, लिहून अभंगांमधून. म्हणजे याचा अर्थ काय अपेक्षित आहे परमात्म्याला, कशा पद्धतीचं कर्म. त्यानं म्हणलं इमिजिएट जो सोल आहे त्याला सॅटिस्फाय करा. इमिजिएट जो तुमच्याकडे तोंड आ करून बसलेला आहे, ज्याला तुमची अत्यंत आत्ता आवश्यकता आहे, त्याला अटेंड करा. पण जनरॉसिटी किंवा काइंडनेस असं म्हणून तो बाहेरच दाखवायचा असं नाही आहे. घरातल्यांना सुखात ठेवणं, आनंदात, चांगल्या गोड भाषेत सांभाळ करणं, त्यांची गरज, त्यांच्या कधी कधी आता आपल्याच एक गोष्ट सांगते, आपल्या परिवारात माणसं असतात, आपला जो अगदी क्लोज घरातली फॅमिली मेंबर्स असतात, प्रत्येकाचा आपापला जर्नी चालू असतो. सिंपल आहे. म्हणजे जरी आपण एका फॅमिलीचा ग्रुपचा हिस्सा असतो, एक युनिट असतो आपण, आणि आपला एक ऍज अ युनिट आपला टुगेदर एक जर्नी चालू असला तरी त्या टुगेदर जर्नीमध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल जर्नी असतो. प्रत्येकाचे स्ट्रगल्स, इंडिव्हिज्युअल स्ट्रगल्स, इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स, इंडिव्हिज्युअली फेस करावे लागणारे सायकोलॉजिकल इश्यूज, स्ट्रेस इश्यूज, किंवा काही पण. तर जेव्हा आपण एकत्र परिवाराने असं जर्नी पुढे पुढे वर्षानुवर्ष करत असतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला इंडिव्हिज्युअल नीड्स आपल्या घरातल्या कळल्या पाहिजेत, की आपल्या संतानाला कुठल्या क्षणी आपण खंबीरपणे तिथं उभं पाहिजे.
आपल्या पार्टनरला कुठल्या सिच्युएशन मध्ये आपली गरज लागणार आहे, आपल्या घरातल्या ज्येष्ठांना कधी आपली गरज लागणार आहे, हे हे ना काय म्हणतो आपण, अंडरस्टँड करणं आतून, हे एक मोठं दैवी कर्म आहे. कारण का, आपण बघताना चष्म्यातनं आपण बघतो हे काय माझे आमकी सासू आहे, तमकी आई आहे, फलाणी माझी बहीण आहे, नणंद आहे, आमक आहे, ढमक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तो आत्मा आहे आणि तो पेन मध्ये आहे, किंवा सुखात आहे, किंवा दुःखात आहे, किंवा गरजेत आहे. आत्म्याच्या भूमिकेत बघितलं पाहिजे, ना की त्याला नाव नात्याचं लावून मग त्याला जजमेंटल होऊन त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ते सुद्धा समाज कार्य आहे, कारण हाही एक समाजाचा भाग आहे आपलं घर आणि घरातली माणसं. इतकी क्लॅरिटी पाहिजे माणसाला कर्म करताना. नाही तर घरातल्यांना दुःख देऊन बाहेर काहीच नाही, हे लोक काउंटही नाही करून राहिले बा. नाही ते श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सांगतोय हे सगळं. हे काय त्याला काही काउंटलेस आहे, ते काही ते गिनतीमध्ये नाही येणार आहे ते कर्म केलेलं. मग किती मूर्खपण आहे, म्हणून मूर्ख म्हणलंय सुरुवातीलाच, ह्यासाठी म्हणलंय त्यांनी. जेवढी म्हणून काम्य कर्मे होती करी तेवढी ती यथाविधी, कर्मठमी ऐसी ख्याती सांगे लोका, पिटोनिया डंका कर्माचा त्या. पाहे धनंजया जैसा काळजीवर लेखीना साचारा औषधांसी. आणि ही फॅक्ट आहे, आपल्या घरात आपली मुलं कुठल्या प्रसंगात न जात आहेत ते आई वडिलांना माहिती नसतं, अवेअरनेसच नसतो, आपल्यात धुंदीत असतात. मी सत्य बोलतेय, माहितीच नसतं ते, कारण त्यांच्या चाइल्डहुडच्या चष्म्यातनं बघत असतात. आम्ही आमच्या वेळेला आमचं केलं ना असं, मग तुम्ही असं करा. अरे काळ बदलला, गरजा बदलल्या, बाहेरचं समाजाचं वातावरण बदललं, मुलांचे स्ट्रगल्स बदलले, मुलांचे प्रॉब्लेम बदलले, मुलांचा काळ बदललाय, त्यांचे चॅलेंजेस बदलले. आपण असं करून नाही चालत, आम्ही गेलो होतो मग तुम्ही करा. अरे नाही, तसं नाही आहे. पण सगळ्या मॅक्झिमम घरातनं हेच चालतं. आपल्याला त्या कॅरेक्टरच्या आत घुसून त्याचे चॅलेंजेस बघणं हे मातेचं काम आहे, फादरचं पण काम आहे. हे पॅरेंटिंग आहे जे मी बोलतेय, की ते त्याच्या भूमिकेत जाऊन पोराचं स्ट्रगल काय चालू आहे ते बघितलं पाहिजे. आणि मग काय, ती आपली चेन चालूच आहे. म्हणजे इमोशनल, मेंटल, सायकोलॉजिकल स्ट्रेस खतमच नाही होऊन राहिला. म्हणजे तू कंटिन्यू होत आहे, सगळेच स्ट्रगल करतायत फॅमिलीमध्ये. असे परिवारचे परिवार असे, मला तर ते पूर येतो ना, फ्लड येतो, त्याच्यात कसं असं ओंडके वाहताना दिसतात, असं ते सगळं गाई बकऱ्या म्हशी असे खूप भयंकर फ्लड येतं तेव्हा सिच्युएशन कशी असते, महापूर येतो तेव्हा सगळं वाहून चाललंय. मला तर माणसांची घरं आणि फॅमिली असे वाहताना दिसतात, वाटतं म्हणजे असं फील होतं, अरे यार हे सगळे वाहून चालले. कोणालाच कोणाचा ताळमेळ नाही, कोणालाच काही कळून नाही राहिलं की कसं सांभाळायचं घराला, कसं पॅरेंटिंग, कसं हजबंड वाईफ रिलेशन कसं पाहिजे, चाइल्ड आणि पॅरेंट रिलेशन कसं पाहिजे. तर ते 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 भूमिकेत घरातच शिरलं ना, तर बाहेर मग समाजकार्य नंतर होईल, ते घरातलं कार्य पहिले पूर्ण करत नाही आपण. आणि असंच चालू असतं, एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी चालले आपले वाहत सगळे, सगळ्यांना मग ते काय आजारच आहेत. आमच्याकडे पिढीजात आजार. पिढीजात कसा आजार, म्हणजे पिढीजात टेंडन्सी फॉलोअर आहे. म्हणजे काय, की स्ट्रेस एनर्जी कंटिन्युअस आहे म्हणून पर्टिक्युलर आजार कंटिन्युअस आहे. पिढीजात वगैरे काय असतं, मला ते काही लॉजिक हे समजत नाहीये सगळ्या गोष्टी. तर म्हणून घरात आपल्या आपल्या भोवतालचे आपले समोरचे आत्मे काय तळमळतायत, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना सुख मिळते का, त्यांची प्रगती होते का, आपल्या बरोबर तोही पुढे जातोय का. चला ठीक आहे, प्रत्येकाचा जर्नी आहे, तो नसेल जात तर हरकत नाही, त्याला फक्त बघत राहायचं, आपल्याकडनं काही कमी नाही झालं पाहिजे, आपल्याकडनं कर्म बरोबर झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. प्रत्येक माणसाचा आपण म्हणू यांचा स्वभाव असाच आहे, त्यांचा स्वभाव असाच आहे, अमके असेच आहेत, तमके तसेच नाही. ते कोणत्या परिस्थितीत वाढले, त्यांच्या घरात त्यांचे आई वडील कसे ट्रीटमेंट देत होते, त्यांनी काय स्ट्रगल फेस केला, हा विचार कोण करताय. आपल्याला नुसतं आत्ताच पर्सनॅलिटी दिसते, की अरे ह्यांचा हे असं आहे. पण ही अवस्था का झाली, हा स्वभाव असा का बनला, मागे काहीतरी स्टोरी असणार. त्याच्या मागे जायला पाहिजे, ही बाई अशी का, हा माणूस असा का, ही व्यक्ती अशी का. मग ते कळल्यानंतर आपल्याला रिझनच कळतं ना, मग
दृष्टिकोन बदलतो बघण्याचा. मग आपल्याला वाटतं की ओके, हे रिझन आहे, काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. कारण आपल्या दुःखांच्या मागे आपली कारण असतात ना, तशी दुसऱ्याची पण असतात. जसं आपण स्वतःला बघतो ना, तसं दुसऱ्याला बघायचंय. आत्मस्थितीत स्वतःला बघणार, दुसऱ्याला आत्मस्थितीत. आपण देहात स्वतःला बघणार, तर दुसऱ्याला पण देहाचे प्रॉब्लेम बघितले पाहिजेत काय आहेत. सेम टू सेम ट्रीटमेंट, ट्रान्सपरन्सी, बॅलन्स ह्याला म्हणतात. नाही तर आपलं कौतुक आणि दुसऱ्याला नुसतं आपण हे करणार, हाणून पाडून वागवणार, ते नाही बरोबर. तो बॅलन्स नाही आहे. ना तरी परिस दैवे होता प्राप्त, लोह ते विकत घ्यावयासी. वेचू जाता धन तेथे निस्संदेह, धनिका उत्साह वाटे जैसा. तैसी फळे रम्य पुढील देखो ना, आचरे कठीण काम्य कर्मे. परी केले कर्म तेही वाटे अल्प, आणिक अमाप करू धावे. जेवढी म्हणून काम्यकर्मे होती, करी तेवढी ती यथाविधी. कर्मठमी ऐसी ख्याती सांगे लोका, पिटोनिया डंका कर्माचा त्या. पाहे धनंजया जैसा काळजवर, लेखिना साचार औषधासी. तैसी भरताच कर्माची हंता, गुरु किंवा पिता मानी नातो. आणि अहंकारे करी जे जे काही, फलेच्छू तो पाही आदराने. आणि राजसी माणसाला त्यामुळे अहंकारी असतात ही लोक. कारण त्यांना ते करून दाखवायचं हे असतं ना अंगात, त्यामुळे त्यांना अहंकार चढतो. राजसिक लोक कायम अहंकारी दिसतात. हे लक्षण त्यांच्यात 100% दिसतं आणि म्हणून ते इथे लिहिलंय कर्माची हंता, कारण ते कर्म करणारे असतात त्यामुळे अहंकार खूप असतो. गुरु किंवा पिता मानी नातो. आणि अहंकारे करी जे जे काही, फलेच्छी तू पाही आदराने. आणि अपेक्षा असते सतत काही ना काही मिळण्याची, रिटर्न. ते करायास अल्प फलासाठी, ओझी वाहे पाठी सायासाची. तैसा जीवापाड करी तसे कष्ट, भरावया पोट कोल्हा टितो. आघवा डोंगर पोखरी मूषक, मिळावया एक दाणा जैसा. लाभावे शेवाळ म्हणून दूर, त्या ज्यापरी सागर ढवळीतो. पिकेऊन काही न लाभे तरीही, सर्पा लागी वाही गारुडितो. क्षीणची तो गोड एखाद्यासी होय, तेथे कोणे काय करावे गा. परमाणूसाठी वाळवी ती जैसी, जाय पाताळासी लंगोनिया. तैसे स्वर्ग सुख लाभावे म्हणून, करावा जो क्षीण निरंतर. बापरे, सगळं स्वर्ग सुखासाठी, स्वर्गात जायचं म्हणून. राजसिक लोक स्वर्ग प्राप्तीसाठी कार्य करतात. यात्रा करणार स्वर्ग प्राप्ती, दान धर्म करणार स्वर्ग प्राप्तीसाठी. असं सगळं त्यांचं कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे काय बेनिफिट पाहिजे असतो. स्वर्गात जाऊन काय केलंय लक्षात तर राहत नाही आपल्याला. फॅक्ट आहे. आत्म्याला कुठे लक्षात असतं आपण स्वर्गात जाऊन आलो, किती वेळा जाऊन आलो, कुठल्या कुठल्या जन्मानंतर. प्रत्येक जण जाऊन येतो देवाच्या प्लेनला, टच करून येतो. काही लोक टच करून येतात, काही काही दिवस राहून येतात. आठवतं का ते काय स्वर्ग सुख उपभोगलं, खरंच होत्या का तिथे त्या अप्सरा, आणि सुख होतं का हे कुठे कळतं आत्म्याला. आपल्याला लक्षात कुठे असतं, पण तरी आपण ते केवळ स्वर्ग सुखासाठी करतो. किती वेडेपणा आहे, माहिती नाही काय. त्याची काम्य कर्म सर्वथा सक्लेश, हास्यास्पद आहे सगळं. त्याची काम्य कर्म सर्वथा सक्लेश, जाणावे राजस ऐसे येथे. सक्लेश, कष्ट करून, कष्टदायक सगळी कामं करणार. का तर स्वर्गात जायचं म्हणून. स्वर्गात कधी किती वेळा काय केलं ते नाही लक्षात आपल्या. आता तामसाचे सांगेन लक्षण, ते भयंकर असणार आहे. देई अवधान धनंजया, तामसाचं लक्षण. अनुबंधम क्षयम हिंसाम, न वेक्ष च पौरुषम. मोहादारभ्यते कर्म, यत्त तामस समुच्यते. तरी निषिद्धासी जन्मोनिया आली, सार्थकता भली जेणे योगे. निषिद्ध. धनंजया जाण तामस ते कर्म, काळे कुट्ट धाम निंदेचे जे. बापरे, काळे कुट्ट धाम म्हणलंय त्याने. पाण्यावरी रेघ काढावी तैसेच, करोनी जे साच निरर्थक. ताकाची निवळ घुसळावी जैसी, किंवा राखोंडीसी करावे. किंवा घाण्या माझी निरर्थ घालोन, काढावी गाळून वाळू जैसी. पाखडावे भूस विंधावे आकाश, घालावा की पाश पवनासी. अवघ्या ज्या गोष्टी जैशा निरर्थक, तैसे व्यर्थ देख करोनी जे. नरदेहा ऐसे जेणे नासे धन, जगाचे मोडोन जाय सौख्य. घेता पद्मवना वरोनी ओढोन, काटेरी सुतीक्ष्ण पाश जैसा.
स्वये आपणही सर्वथा जिजोन करी छिन्न भिन्न पद्मवृंद ना तरी पतंग घालोनी झडप मालवोनी दीप एकाएकी स्वये आपणासी जाळोनी आगेत टाकी अंधारात जगा जैसा तैसे वाया जावो आपले सर्वस्व परी बैसो घाव देहासीही परी केला जाय आणि का अपाय जेणे कर्मे होय तामस तो तामस माणसाचं कर्म बेसलेस असतं त्याला ना आधार ना काही त्याला अर्थ ना काही त्याला विचार पाठीमागे असं त्याचं कर्म असतं असंच करायचं म्हणून डोक्यात हवा शिरल्यासारखे कर्म करणार त्याला काही हेच नाही धरबंधच नाही अभ्यास नाही काही नाही वेड्यासारखं कर्म ना तरी पतंग घालोनी झडप मालवोनी दीप एकाएकी स्वये आपणासी जाळोनी घेत टाकी अंधारात जगा जैसा तैसा वाया जावो आपले सर्वस्व परी बैसो घाव देहासी परी केला जाय आणि का अपाय जेणे कर्मे होय तामस ते आपुल्या स्वतासी गिळविते माशी परी गिळत्यासी छळी जैसी ऐशा कश्मलाची धनंजया जाण देई आठवण करोनी जे आपुले सामर्थ्य न पाहता काही अविचारे घेई हाती जे का कोणता प्रसंग यत्न तोही किती काय फलप्राप्ती येणे होय ऐशा विचारा ते लाथाडोनी दूर करी अहंकार धरोनी जे रावणाचं जे कर्तृत्व आपण बघितलंय सीता आणि रामाच्या विवाहाच्या वेळेला ते याच प्रकारचं की माहितीच नाही काय करायला निघालाय काय होणार आहे अचाट काहीतरी करायला जायचं आणि फजिती स्वतःची करून घ्यायची आणि हे तो दानवच होता ना तामसी वृत्ती होती त्याची जरी तो ईश्वर आपला अ, अ, शिवभक्त होता पण ती तामसी भक्ती होती त्याची त्यालाही तो कंट्रोलमध्ये करायला बघत होता अ, रावण शिवाला महादेवाना अशी त्याची ती तामसी भक्ती होती आणि तामसी सगळं त्या राक्षसी आणि तामसी दानवांमध्ये ते गुण दिसतात आपल्याला आणि अशी माणसंही आपल्याला आपल्या भोवती दिसतात अचाट काहीतरी करत असतात बेसलेस गोष्टी कोणता प्रसंग यत्न तोही किती काय फलप्राप्ती येणे न होय ऐशा विचारा ते लाथाडूनी दूर करी अहंकार धरोनी जे आपुला आश्रय जाळोनी जैसा अग्निदाही दिशा घेई धाव नातरी आपुली सीमा उल्लंघून जाय खवळून सिंधू जैसा मग मागे पुढे न पाहता काही तेवी नेणताही बहु थोडे पवित्रा पवित्र करोनी एकत्र स्वच्छंद सर्वत्र धावू पाहे तैसे कृत्या न पाहता येथ आपपरघात करोनिया अहंकारे जे जे कर्म केले जाय तामस ते होय सुनिश्चय त्यांना यम नियम काही काय म्हणतात ना रूल्स रेग्युलेशन्स हे काही त्यांना कळत नाहीत ते धडाधड आपलं त्यांच्या डोक्यात आलं म्हणून करत जाणार आणि मग त्याचं काय परिणाम होतील याचाही विचार तिथे अजिबातच नसतो अविचाराने सगळं चाललेलं असतं अशा प्रकारचे अचाट अफाट लोक ऐसे गुणभेदे कर्म त्रिधा झाले तेची विवरिले संयुक्तिक आता पार्था हिच कर्मे आचरिता अभिमानी करता जीव जोका तोही त्रिविधत्व पावला साचार ऐक सविस्तर तेची सांगू दिसे चतुर्विध एकचितो नर स्वीकारोनी चार आश्रमाते तोही त्रिविधत्व पावला साचार ऐक सविस्तर करता जो जीव आहे कर्म पाहिला आपण आणि हे कर्म करणारा करता कोण आहे जीव आहे जीवात्मा तो त्रिविधत्व तीन रंगांनी रंगतो त्याच पद्धतीनं दिसे चतुर्विध एकचितो नर स्वीकारोनी चार आश्रमाते तैसा कर्म भेदे धनंजया पाही करता तोही होई त्रिप्रकार तरी पार्था आता तया तिहीतून एक सावधान ऐक सावधान सात्विक तो सात्विक काम करणारा करता मुक्त संगो नहंवादी धृत्यू साहस समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकार करता सात्विक उच्चते चंदनाच्या शाखा वाढती सरळ न ठेविता फळ हेतू जैसा दागवेली लागी न येताची फळ तियेचे सफळ जिणे जैसे तैसा फल हेतू न ठेविता देख करी नित्यानिक क्रिया जोका
परितयाची ती कर्मे वाया जाती, निष्फळची होती ऐसे नाही. होती फलरूप स्वभावे ती जाण, फळासी कोठून फळे येती. नित्य नैमित्तिक कर्मांचा पसारा, मांडी धनुर्धरा आदरेतो. परिवर्षा काळी जैसा मेघवृंद, सर्वथा निशब्द करी वृष्टी. तैसा कर्तृत्वाचा नाही अहंकार, स्वभावे साचार जया लागी. आता हे त्यांनी कर्त्याचं लक्षण दाखवलंय, जे आपण ऑलरेडी कर्मामध्ये डिस्कस केलं, की सात्विक कर्म करणारा माणूस कसं कर्म करतो हे आपण ऑलरेडी मागच्या श्लोकामध्ये आपण डिस्कस केलं, की कसा त्याचा आविर्भाव असतो, कसं त्याचं कर्म करण्यामागचा दृष्टिकोन असतो, हे आत्ताच आपण डिस्कस केलं. नित्य नैमित्तिक कर्म वगैरे ते सगळे शब्द तिथे पण आले होते. परिवर्षा काळी जैसा मेघवृंद, सर्वथा निशब्द करी वृष्टी. तैसा कर्तृत्वाचा नाही अहंकार, स्वभावे साचार जया लागी. आणि परब्रह्मा अर्पावया चांग, व्हावे यथा सांग कर्म जात. म्हणून या साधी शुद्ध स्थळ काळ, कर्मी ठेवी मेळ शास्त्राज्ञसी. कर्माविण कोठे जाऊ नेदी वृत्ती, चित्ती फलासक्ती बाळगिना. लक्ष फक्त कर्मावर असतं, वृत्ती काय आहे आतमध्ये आणि चित्तामध्ये आसक्ती काय आहे, फळाची अपेक्षा आहे का, या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष नसतं. म्हणजे कुठल्याही वृत्तींनी काय म्हणतो आपण भरून तो कर्म करत नाही, कुठल्या वृत्ती आतमध्ये ठेवून. आणि हृदयामध्ये चित्तवृत्ती मध्ये कुठल्याही अपेक्षा आणि कुठल्याही तरंग तो उठू देत नाही. शास्त्र नियमांचे पाळी जो बंधन, कर्म आचरण करू जाता. मनी चिंता वाहे जागती धैर्याची, बेडी नियमाची सहावया. व्हावा आत्मलाभ म्हणून या येथ, कर्मे यथा प्राप्त आचरिता. आणि हे सगळं कर्म कशासाठी करतो तो, एवढं शास्त्र नियमांचं पालन करून आणि फळाची अपेक्षा न करून, तर आत्मलाभ व्हावा म्हणून, आत्म्याशी एकरूपता आणि आत्म्याचा जर्नी पुढे व्हावा म्हणून तो सगळी खटपट करतो आहे. हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं, की त्याचं आत्मलाभ होण्यासाठी हे कर्म करणं चालू आहे. म्हणजे चाहे ते घरातलं नित्य नैमित्तिक कर्म जे मगाशी डिस्कस केलं, की फॅमिलीकडे पाहणं, प्रत्येकाचा प्रॉब्लेम समजणं, प्रत्येकाच्या भूमिकेत जाऊन त्याला बघणं, की हे काय आहे, कशासाठी आहे, हे सगळं सुद्धा तो आत्मलाभासाठी करतो. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्याचा आत्मा नाही समजत आपल्याला, तोपर्यंत आपलं आत्म्याचं परमात्म्याशी मिलन कसं होणार, कारण परमात्मा आपल्या भोवतीच आहे ना, वेगळ्या वेगळ्या रूपात. तर आपण जोपर्यंत त्याला जाणत नाही, तर ती एकरूपता कशी प्राप्त होईल आपल्याला. तर त्यामुळे त्याचं हे सगळं आत्मलाभासाठी कार्य चालू आहे, जे काही तो जगतो. जो का देह सुखे येऊन येदी आड, आत्म्याची आवड ऐसी जया. देहाचं सुख म्हणजे देहाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कधी विचार केला जात नाही, कारण तो अदरवाईज मध्ये येईल. देहाचा विचार करून आत्म्याच्या जर्नीवर नाही जाऊ शकत. स्पष्ट आहे. पर्सनॅलिटीला खाली ठेवावं लागतं, तेव्हा आत्म्याचा जर्नी होतो. आत्म्याला आत्म्याचं म्हणजे प्रगती पण करायची आहे स्पिरिच्युअल, आणि मग स्वतःचं आय मी मायसेल्फला पण सॅटिस्फाय करायचं आहे, ते पॉसिबल नाहीये. इथे सगळं आपली जर्नी थांबून जाते आणि अडकून बसतो माणूस. असे पण अनेक लोक मी पाहिलेले आहेत, की त्याचा पण प्राऊड वाटतो, की अरे बापरे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझी एवढी डेव्हलपमेंट आहे, मला अमका आहे ढमका आहे. अरे पण ते सगळं मला 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 म्हणजे अजूनही पर्सनॅलिटीज तोंड उघडून बोलतीये, आत्म्याचा चा आवाजच नाही येऊन राहिला. म्हणजे ते दोन्हीला एकत्र घेऊन जर्नी पुढचा नाही होत. एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत पर्सनॅलिटीला घेऊन जर्नी होते, त्याच्या पुढे पर्सनॅलिटीलाही खाली बॅक ठेवावी लागते आपल्याला. नित्याधिक कर्मे ऐसी आचरिता, दुरावे जो पार्था तृषा त्याची. पडे विस्मरण जो जो क्षुधेचेही, देह सुखा नाही भेटी जो जो. क्षुधा म्हणजे आज भूक जी आहे किंवा तहान भूक आपण म्हणतो, ती सगळ्या गरजा म्हणजे देहाच्या पर्सनॅलिटीचा त्याचं विस्मरण व्हायला लागतं. म्हणजे काय, की अल्टिमेटली तो लोअर 3 व्हेकल्सचा विसर त्याला पडायला लागतो आणि त्याच्यापासून सेपरेट व्हायला लागतो. त्याचा अवेअरनेस म्हणू शकतो आपण, कॉन्शियसनेस म्हणू आपण, सोल कॉन्शियसनेस मध्ये टोटली तो अलाइन व्हायला लागतो. अलाइनमेंटचा भाग आहे आणि लोअर 3 व्हेकल्सचा कॉन्शियसनेस लूज पडायला लागतो. आणि म्हणून इथे म्हणलंय, पडे विस्मरण जो जो क्षुधेचेही,
देह सुखा नाही भेटी जो जो. तो सोने जैसे विस्तवा माझारी तोली तुटे परी कसी वाढे. तैसे नित्याधिक कराया उत्साह चढे निस्संदेह तया लागी. प्रीती पुढे वाढे वाटे प्रीती पुढे वाटे जीवित ही तुच्छ. प्रीतीची ऐसीच असे जाती सतीपतीसाठी सांडोनिया भय न घे उडी काय अग्नी माझी. मग आत्म्यासी थोर वस्तू प्रिय जया लागी होय धनंजया. तयाची या देहा प्राप्त झाले कष्ट तरी का दुःखित होईल तो. प्रीती म्हणजे इथे सतीसाठी पती प्रिय आहे आणि त्या प्रिय वस्तू म्हणजे पतीसाठी ती अग्नीमध्ये उडी मारायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. त्या खरं तर ती जिवंत जळणार आहे, किती भयंकर आहे ते, पण ते सगळं ती त्याला त्याच्या बरोबर जाण्यासाठी तयार आहे, एक्सेप्ट करायला. तसंच आत्मा रूप बनून परमात्म्याच्या मिलनासाठी पुढचा जर्नी करण्यासाठी स्वतःच बॅगेज सहज खाली ठेवायला आणि त्याच्यापासून सेपरेट व्हायला आत्मा अगदी आनंदाने तयार होतो आहे. प्रीती प्रीती देहाची प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम, देहाचं प्रेम, तीन देहांचं आपल्या, त्याचं प्रेमही त्याचं तोडायला तो तयार आहे आणि कष्ट घेऊन पुढे जायला तयार आहे. तयाची या देहा प्राप्त झाले कष्ट तरी का दुःखित होईल तो. आणि मग त्या तीन देहांच्या मनाविरुद्ध झाल्यावर त्यांना कष्ट होतात. मग ते कष्टाने तो दुःखी होणार आहे का? तर नाही, तो आत्मस्थितीत रंगलो, रामरंगी रंगलो, अशी त्याची अवस्था आहे. त्याला देहाच्या कष्टांना काही फरक नाही पडून राहिला, कारण तो त्यातली प्रीती त्यांनी डिस्कनेक्ट केलेली आहे, प्रेम कमी केलेलं आहे त्याचं. विषयांचे सुख ऐशा परी तुटे आणि जो जो आटे देह बुद्धी. तो नित्याधिक कर्मे करायस होय दुणा तोष जया लागी. द्विगुणित होतो त्याचा आनंद अशी कर्म करताना. आचरिता ऐसे कर्म थांबे जरी कोणे अवसरी एकाएकी तरी जैसा गाडा डोंगरावरून कोसळला खिन्न होत नाही. जर एखाद्या याच्यामध्ये असं कर्म करत असताना एखाद दिवशी एखाद गोष्ट होते, मध्ये अडचण येते किंवा मृत्यू येतो, समजा एक्झाम्पल घ्या की मृत्यू, जैसा गाडा डोंगरावरून कोसळला खिन्न होत नाही. म्हणजे जर अचानक काही घटना घडली तर तो काही आत्मा दुःखी होत नाही की अरे अरे माझं छान चाललं होतं, असं नसतं. त्यांना माहितीये की मागणं येणारा जर्नी पुढे कंटिन्यू होणार आहे, कारण तो इतक्या उच्च स्थितीला गेल्यावर तर मग त्याचा पुढेच कंटिन्यू होणार ना, तर तो दुःखी नाही होत आहे. तैसा जो का कर्म थांबेल म्हणून होईना उद्विग्न, आलीच ती लाईन. जैसा तैसा जो का कर्म थांबले म्हणून होईना उद्विग्न लेश मात्र किंवा आरंभिले सिद्ध होता पूर्ण जिंकिले म्हणून पुशारे ना. ते मुळात आत्म्याचा पूर्ण अभ्यास झाल्यामुळे ती स्थिती, कारण ही जी स्थिती इथे वर्णन केलेली आहे, जिथे पर्सनॅलिटी म्हणजे लोअर थ्री व्हेइकल्सना सोडायची वेळ आलेली आहे, ती स्थिती फार उच्च आहे, तिथे कौतुकच नाही आहे. तर त्यामुळे आत्म्याच्या जर्नीचंही कौतुक नाहीये की आता माझी प्रगती झाली, आता मी एवढा प्रगत झालो, आता माझी एवढी डेव्हलपमेंट झाली, काही मतलब नाहीये. कारण आता निघालाय तो वननेसकडे. कधी डेव्हलपमेंट होते, कधी नाही होत, कधी थांबली, कधी चालू आहे, कशाने काही फरक नाही पडत, कारण तो ऑलरेडी मिळालेला आहे परमात्म्याला जाऊन, वननेस झालेला आहे त्याचा आत्मा. जर्नी व्हायचा तो होत राहील. जसं आपण घरातनं काश्मीरच्या ट्रिपला जायचंय, काश्मीर काश्मीर आपण एवढे फोटो बघतो, व्हिडिओ, ऑलरेडी आपण तिथे पोहोचलेलो असतो, मग जर्नी आपोआप होतोच ना. त्याच्यासाठी काय आपण खूप काही एफर्ट टाकत नाही, मग फक्त प्लॅनिंग करतो आणि मनाने आपण आधीच काश्मीरमध्ये जाऊन थंड थंड हवा घेत असतो. तसं त्याचं झालेलं आहे. आत्म्याने परमात्म्याला मिठी मारलेली आहे. मग तो जर्नी आताचे या जन्मात होऊ दे, नाही तर अजून 2 जन्म लागू दे, काही फरक नाही पडत आहे. उत्तम मस्त स्थिती आहे आतमध्ये, एकदम टमाटम आहे मस्त. आत्मा खुशीत आहे, त्याला काही कशाची चिंता नाही. मृत्यू आला म्हणून घाबरत नाहीये तो की आता मध्येच खंड पडला वगैरे, असं काही नाहीये. मस्त आहे, एकदम खुश, ब्लिस मध्ये आहे. किंवा आरंभिले सिद्ध होता पूर्ण जिंकिले म्हणून हुशारेना. जाणोनी हे वर्म आचरे जो कर्म सात्विक हे नाम तया करत्या. तो सात्विक करता आहे. ऐक पण सुता राजस तो करता पुन्हा सांगू आता तयाची गा. रागी कर्मफल प्रेपसू लुब्धो हिंसात्मको शुची हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तिता. सर्व अभिलाषा आली धनंजया जयाची ठाया आश्रयसी. सगळ्या वासना आणि इच्छा
ठाम देऊन बसलेल्या असतात राजस व्यक्तीमध्ये, कारण तो उपभोग होण्यासाठीच सगळं करत असतो. उकिरड्यावरी राहते साचून जैसी सर्व घाण गावातील, तशा अभिलाषा, अपेक्षा, इच्छा, वासना सगळ्या तिथे ठाण मांडून बसलेल्या असतात. जसा गावातला उकिरड्यावरचा कचरा असतो. काय उदाहरण दिलंय, गंमत आहे. नाथरी स्मशानी जैसे अमंगळ, पदार्थ सकळ एक होती, तैसा जो सकळ. म्हणजे एक सात्विक सोडून बाकी सगळ्यांना मस्त ठोकलेलं आहे इथे. म्हणजे काय क्वालिटी म्हणावी मग त्या तामसिक आणि राजसिक माणसांचं. मला खरंच गंमत वाटते भाषेची. सर्व अभिलाषा आली धनंजया, जयाची अठाया आश्रयसी, किरड्यावरी राहते साचून जैसी सर्व घाण गावा. मग यातनं आपण घ्यायचं काय, अशी भाषा मी सारखं म्हणतीये. मला मला खूप आश्चर्य वाटतंय. मग यातनं आपण घ्यायचं काय? मग माझ्यासारखी व्यक्ती काय घेईल यातनं, की अरे बापरे एवढा चाबूक मारलाय, म्हणजे आपण पटकन लवकर या चाबूक मारणाऱ्या कॅटेगरीतनं शिफ्ट झालं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे, की आपलं राजसिक आणि तामसिक मध्ये कॅटेगरीमध्ये येतंय का आपलं कुठलंही थॉट स्पीच ऍक्शन, कुठल्याही लेवलवरची ऍक्शन, कुठल्याही लेवलवरचं कर्म. हे कळण्यासाठी अशी भाषा वापरली आहे, की ज्याला अ, चाड असेल ना, म्हणजे आतूनच हे असेल ना, तो ताबडतोब स्वतःमध्ये चेंज करेल, की अरे बापरे हे वाईट आहे माझ्यातला गुण, अरे बापरे ही क्वालिटी चांगली नाही आहे. हे लक्षात यावं म्हणून अशी कडक भाषा वापरलेली आहे. सर्व अभिलाषा आली धनंजया, जयाची अठाया आश्रयासी, उकिरड्यावरी राहते साचून जैसी सर्व घाण गावातील. नातरी स्मशानी जैसे अमंगळ, पदार्थ सकळ एक होती, तैसा तो सकळ जयाची हवे, राहाया बरवे स्थान झाला. म्हणून सुलभ जेथे फळ लाभ, करी कर्मारंभ आदरे तो. कशी किती उकिरडा, स्मशान अशा अवस्था, अशा जागांचं उदाहरण दिलेलं आहे आणि लावलेलं आहे त्याच्याशी संबंध, की जो अभिलाषा, वासना आणि इच्छा आणि अपेक्षाचा डोंगर घेऊन बसलेला आहे. त्याला डायरेक्ट उकिरडा आणि स्मशानाची उपमा दिलेली आहे. तैसा तो सकळ जयाची हवे, राहाया बरवे स्थान झाला. म्हणून सुलभ जेथे फळ लाभ, करी कर्मारंभ आदरे तो. जिथे फायदा आहे तिथेच कर्म करतात ते लोक. आणि जे जे काही मिळविले धन, वेची ना त्यातून कवडी. आणि जे मिळवलं त्यातनं काही एक पैसा दुसऱ्यासाठी खर्च नाही करत. क्षणोक्षणी त्या संपत्तीवरून टाकी ओवाळून जीव तोही, कृपणाचे चित्त जैसे ठेव्यापाशी, तैसे अभिलाषी परद्रव्य. माशासाठी बकट पोनियार आहे, तैसे लक्षित आहे परतया द्रव्या. खरंच असतात अशी माणसं मग, खरंच असतात. ते संतांचं काही चुकीचं नाहीये भाषा आहे. बोरांटीचे झाड टाकी गुंतवून, जाता जवळून जयशारीती, घासू जाता अंग बोचोनिया काटे, वस्त्रासवे फाटे त्वचा तीही. फळे खाऊ जावे तरी ती ढसाण, टाकी ती पोळवून जिव्हे लागी, तैसे पिढी लोका काया वाचा मने, स्वार्था पुढे नेणे परहित. खरंय, काया वाचा मने, थॉट स्पीच ऍक्शन, या सगळ्याच्या यांनी पीडा देत राहतात. स्वार्थ स्वार्थ आणि फक्त स्वार्थ. प्रचंड वाईट असे असे लोक असतात भोवती आपल्या. आरंभिले कर्म न्यावया तडीस, सामर्थ्य जयास नसे अंगी, काम्य कर्माचा त्या न घे आधी कधी वेट, दुर्घट अचाट जरी होती. धोतरेचे फळ मादक आतून, आणि बाहेरून काटेरिते, तैसा अंतर्बाह्य अशुद्ध सर्वथा, राजस तो करता ऐसे जाण. अंतर्बाह्य अशुद्ध आहे, घाण आहे, गलिच्छ आहे, मलिन आहे. अंतःकरण शुद्ध नाही आहे, कारण इंटेन्शन्स आहेत खूप सारे, प्लॅनिंग्स आहेत खूप सारी. इष्टफल प्राप्ती होता धनंजया, हर्षे वाकुलिया दावी जगा, आरंभिले कर्म झाले फलहीन, तरी उद्वेगून धिक्कारी ते. ऐशापरी कर्मी ज्याचे आचरण, पार्था करता जाण राजस तो. आता तामसाची तुझ दाऊ कुण, होय तो होय जो ठिकाण कुकर्माचे. अयुक्त प्राकृता स्तब्ध, शठो नैष्कृतिको लस, विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्चते. आणि का ते कैसे टाकी तो जाळूनी, हे तो नेणे अग्नी स्वये जैसा.
किंवा परघात करीतो आपण, हे तो नेणे तीक्ष्ण शस्त्र जैसे. किंवा नेणे जैसे काळकूट विष, तैसा होतो नाश अणिकांचा. तैसी आप परघातासी कारण, कुकर्मे ती जाण आरंभी जो. आणि हा काय म्हणतो आपण, तामसी व्यक्ती तर आणखीन त्याच्याही पलीकडे. त्यांना तर अवेअरनेसच नसतो की किती जण घायाळ होत आहेत आणि किती जण दुःखी आणि त्रासून आपण भयंकर कष्ट देतोय, याचा अवेअरनेसच नसतो. किंवा नेणे जैसे काळकूट विषण, केसा होतो नाशा अणिकांचा. आणि तैसी आप परघातासी कारण, कुकर्मे ती जाण आरंभी जो. आरंभिता कर्मे राहेची ना दक्ष, परिणामी लक्ष नसे ज्याचे. रिझल्ट काही अवेअरनेस नाही ठेवत आणि बघतही नाहीत. वाहुटोळी वारा जैसा वाहू लागे, तैसा जी जो वागे स्वैरगती. ऐसे वाटे जया पाहुनी साचार, आणील हा हार वेड्यासीही. झोंबती गोचिड बैलाची अंगी, तैसा जगे भोगी विषयांच्या. क्षणी हासे क्षणी रडे जैसे बाळ, तैसा उच्छृंखल रहाटे जो. प्रकृती आधीन झाला म्हणून, कृत्याकृत्य भान विसरला. होनी अतृप्त मग स्वैराचारे, फुगे जैसा केरे किरडा. ईश्वरा पुढे ही लववी न शिर, मानीची न थोर तया लागी. निश्चळत्वे वाटे डोंगर ही सान, ऐसा अभिमान जयांगी. प्रचंड अभिमान आणि कार्य करण्याचं हे नाहीये, भान नाहीये कशाचं काही. अहंकार प्रचंड, ज्ञान तर शून्य आहे. ज्याचे मन जणू विषाचे कल्लोळ, आचार केवळ चोरट्याचा. वारांगना प्रेम जैसे धावे स्वैर, तैसीच अस्थिर दृष्टी ज्याची. काय सांगू फार देहची तयाचा, जाण कापट्याचा घडिलासे. तिवाठ्यावरील जुगाऱ्याचे घर, तैसेची साचार जिणे त्याचे. स्वार्थी लुटारूंचा जैसा वस्ती ग्राम, नव्हे काय जन्म तैसा याचा. नये जाओ येओ तया मागे मार्गे कोणी, हेतू हा धरुनी बोलिलो हे. आणिकांचे भले पाहुनी साचार, जया लागी वैर वाटे चित्ती. तैसे दुधा माझी मिसळता मीठ, होय ते वाईट प्यावयासी. थंडही पदार्थ घालिता अगीत, तोही घेई पेट जैशा रीती. पक्वान्ने स्वादिष्ट घातली पोटात, तरी त्याची होत विष्ठा जैसी. तेथे विपरीत होनी साचार, आगवे बाहेर पडू लागे. किंवा गोड दूध पाजिता सर्पास, तयाचेही विष करी जैसा. तैसे तैसे आणिकांचे पाहे जरी गुण, ठेवी तो दूषण तया लागी. जेणे येथे लाभे सुखाचे जीवन, आणिक पावन परलोक. ऐसे योग्य कर्म करावया चांग, येतसे प्रसंग जिये वेळी. ठेविल्या सारिखी तिये वेळी झोप, लागे आपोआप जया लागी. परी शिवे नाती मानोनी विटाळ, प्राप्त होता वेळ कुकर्माची. पटकन झोप लागते आणि खूप झोपतात तामसिक लोक. ऍक्टिव्ह नाही आहेत कारण बुद्धी जागृत नाहीये. त्यामुळे तामसी लक्षण झालं जास्त जर झोप येत असेल तर ती. शिवे परी शिवे नाती मानोनी विटाळ, प्राप्त होता वेळ कुकर्माची. आम्ररस भोग घडावयास योग, तेव्हा मुखरोग कावळ्यासी. नातरी भास्कर पावता उदय, दिसेनासे होय गुबडासी. तैसा कल्याणाचा येताची समय, आळसाने जाय ग्रासीला जो. प्रचंड आळस ही आधी लक्षणं झालेली आहेत. प्रचंड आळस असतो, काम करण्याचा उत्साह नसतो. त्यामुळे जरी अपॉर्च्युनिटी आली तरी ती बोंबच होते अशा लोकांची. कारण त्यांच्यात ते दुर्गुणच त्यांचे इतके हवी असतात त्यांच्यावर की ती आलेली अपॉर्च्युनिटी संधी पण निघून जाते समोरनं. ते उचलू नाही शकत. परिप्रमादाची वेळ येता जाणं, चढते स्फुरण जया लागी. आणि जेव्हा काही चुकीची गोष्ट असेल तेव्हा मात्र जागृत अवस्थेत असतात असे लोक. सागराच्या पोटी नित्य वडवाग्नी, तैसा अंतःकरणी खेद वाहे. लेंड्याच्या अग्नीत सदा दूर राहे, दुर्गंधची वाहे अधोद्वारा. तैसे धनंजया जयाचे जीवित, निरंतर व्याप्त विषादाने. कल्पा कल्पानंतरही व्हावी फलप्राप्ती, ऐशी आशा चित्ती बाळगोनी. विश्वापलीकडे जरी चिंता वाहे, तृणहीन लाहे परी जोका. जगी पापराशी ऐसा मूर्तिमंत, जाणावा निभ्रांत तामस तो. यापरी त्रिविध कर्म करता ज्ञान, तयाचे लक्षण दाविले हे. त्रिविध कर्म करता आणि ज्ञान
सगळ्यात पहिलं ज्ञान होतं, त्याच्यानंतर कर्म होतं आणि आता कर्ता सांगितलं. असे तिन्ही त्यांनी पुन्हा त्रिविध सांगितले या श्लोकांमधनं. ठीक आहे, आपण इथे थांबूया.